नमस्कार, मी भाग्यश्री ढोंगे देशोन्नतीमध्ये आपलं स्वागत करते। बघूया आजच्या प्रदेशच्या टॉप 10 बातम्या। नक्षली चळवळीशी संबंध असल्याचा आरोप असलेल्या प्राचार्य गोकलकोंडा नागा साईबाबा उर्फ GN साईबाबा व त्यांच्या साथीदारांची आजन्म कारावासासह इतर शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रद्द केली व सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती। आदेशाला 2 दिवस झाल्यानंतरही कागदपत्राची पूर्तता अभावी बुधवारी सुटका होऊ शकली नव्हती। मात्र गुरुवारी सकाळी 11 वाजता प्राचार्य साईबाबा कारागृहाबाहेर आले। त्यांची पत्नी, भाऊ, मित्र आणि वकील हे कारमधून साईबाबा यांच्या घराकडे रवाना झाले। शिवसेना आमदार अपात्रते प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाविरोधात दाखल याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली। यावेळी सुप्रीम कोर्टाने 1 एप्रिल पर्यंत या आदेशाची कागदपत्रे सादर करण्याचे आदेश विधानसभा अध्यक्षांना दिले आहेत। त्यामुळे शिंदे गटासाठी हा धक्का मानला जात आहे। त्याचबरोबर 8 एप्रिल रोजी याची पुढील सुनावणी होणार असल्याचं देखील बोलल्या जात आहे। लोणावळा येथे कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना शरद पवारांनी भाजपवर बोचरी टीका केली आहे। ते म्हणाले, आश्वासन, टीका, टिप्पणी करणं या पलीकडे सरकारनं काहीही केलं नाही। उलट लोकशाहीला संकटात नेणारा कारभार मोदींकडून सुरू आहे। सामान्य माणसांचे अधिकार उद्ध्वस्त होत आहेत, तसेच शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली आहे। हीच मोदींची गॅरंटी आहे, अशी बोचरी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे। शिवसेनेचे नेते रामदास कदम यांचे पुत्र सिद्धेश कदम यांची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। याआधी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आबासाहेब जराड हे होते। गेल्या काही दिवसांपासून ते गैरहजर असल्याचे कारण देत असल्याने त्यांना अध्यक्षपदावरून हटवण्यात आले। महाराष्ट्राच्या राजकारणातील बुजुर्ग नेता म्हणून ओळख असलेल्या शरद पवार यांनी गुरुवारी लोणावळा येथील सभेत आक्रमक अवतार धारण करत अजितदादा गटाचे आमदार सुनील शेळके यांना इशारा दिला होता। सुनील शेळके यांच्याकडून स्थानिक पातळीवरील शरद पवार गटांच्या नेत्यांवर दबाव आणला जात असल्याची चर्चा होती। या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी शेळके यांना फटकारले। माझ्या वाटेला गेला तर मी कोणाला सोडत नाही, असा इशारा शरद पवारांनी दिला होता। आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। तोपर्यंत कुठेही जाऊ नका, बघत रहा देशोन्नती। लवकरच घेऊन येत आहोत सन्मान शेतकऱ्यांचा, सन्मान बळीराजाचा, सन्मान कष्टकऱ्यांचा, सन्मान अन्नदात्याचा। देशोन्नती आणि कृषिकोन्नती प्रस्तुत कृषी सन्मान पुरस्कार 2024। वाशिम, हिंगोली आणि यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी या पुरस्कार सोहळ्यासाठी आपलं नामांकन नोंदवू शकतात। संपर्कासाठी क्रमांक 9322991919। या कार्यक्रमाचं थेट प्रसारण देशोन्नतीच्या YouTube चॅनल मार्फत होणार आहे। विश्रांतीनंतर आपलं परत एकदा स्वागत। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे नसते तर मोदी कचऱ्याच्या डब्यात असते, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींवर तोफ डागली आहे। उद्धव ठाकरे यांनी धाराशिव येथील सभेत संबोधन करताना पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार घणाघात केलाय। शिवसेना प्रमुखांनी मोदींना वाचवलं नसतं तर मोदी दिसले नसते, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मोदींवर हल्लाबोल केलाय। लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता तोंडावर असताना शिवसेना शिंदे गटातील विद्यमान खासदार भावना गवळी व पालकमंत्री संजय राठोड यांच्यातील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे। खासदार भावना गवळी यांनी आपणच प्रबळ उमेदवार असल्याचा दावा केल्यानंतरही पालकमंत्री संजय राठोड हे देखील लोकसभेची तयारी करीत असल्याने उमेदवारीवरून शिंदे गटात कलह दिसून येत आहे। महायुतीतील अजित पवार गटाचे नेते जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, मोहिनी नाईक, भाजपकडून प्रदेश उपाध्यक्ष राजू पाटील राजे, मदन येरावार यांचाही नावाची चर्चा रंगू लागली आहे। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी 2.0 योजना कार्यक्रमाअंतर्गत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलताना म्हणाले, शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस हा ऐतिहासिक आहे। शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालाय। शेतकऱ्यांची ही मागणी सरकारकडून लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे। शेतीसाठी दिवसा वीज मिळावी अशी सातत्याने मागणी होत आहे। ही पूर्ण करणे आता शक्य होणार आहे। त्यामुळे आजचा दिवस महाराष्ट्राच्या कृषी जगतात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल, अशा भावना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केल्या आहेत।
आज लोणावळ्याच्या दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार यांनी आमदार सुनील शेळके यांच्यावर निशाणा साधला होता। या इशाऱ्यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना टोला लगावलाय। देवेंद्र फडणवीस म्हणाले, शरद पवार हे मोठे नेते आहेत। आज इतकी वर्ष ते राजकारणामध्ये आहेत। राजकारणात जवळपास त्यांची 55 वर्षे पूर्ण झाली आहेत। या स्तराच्या नेत्याने एका साध्या आमदाराला अशा प्रकारे धमकी दिली असेल तर ते योग्य नाही। मला वाटते त्यांनी याचा पुनर्विचार करावा। शेवटी ते कुठल्या स्तराला आहेत हे विचारात घेतलं तर त्यांनी अशा प्रकारे आमदाराला धमकी दिली तर त्यांची स्तर खाली येईल, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावलाय। अलिबाग मुरुड मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी यांच्या MD ग्रुपने आयोजित केलेल्या आमदार चषक क्रिकेट स्पर्धेला मंगळवारी सायंकाळी पालकमंत्री उदय सामंत यांनी उपस्थिती दर्शवली। यावेळी त्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय। ते म्हणाले, काही जण मुख्यमंत्री पद गेलं तरी मुख्यमंत्री असल्यासारखे टीका करत फिरतात। ही खिलाडू वृत्ती नाही, अशी टीका रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केली आहे। तसेच खिलाडू वृत्ती शिकायची असेल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आदर्श घ्यावा, असा सल्लाही त्यांनी दिलाय। अशाच प्रदेशच्या टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर आताच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।